आज या गोष्टीचं एवढं डिप्रेशन आलं होतं ना की तुम्हाला काय सांगू. नमस्कार मंडळी, मी मुंबईची रेखा. आज मला ना जायचं होतं दादरला, म्हणजे इच्छाच नव्हती विशेष म्हणजे जायची, पण मिस्टरांनी खेचून नेलं. अक्षरशः काय झालेलं माहिती नाही, म्हणजे रडायला येत होतं मला. आणि रात्री तर अक्षरशः असं वाटत होतं की उशीमध्ये असं तोंड कोंबावं आणि जोरजोरात रडावं, आणि ते मी रडली. खरंच डिप्रेशनमध्ये माणूस गेल्यानंतर भयंकर खराब अवस्था होते माणसाची, हे मी आज ऑब्झर्व केलेलं आहे. तर काही नाही, हार्दिकलाच कपडे वगैरे घ्यायचे होते, खूप शॉपिंग करायची होती. आणि मी पूर्ण अख्खं दादर फिरलो. आणि संध्याकाळी ना घरातून जेव्हा निघालो तेव्हा एवढी ट्रॅफिक तुम्हाला काय सांगू. फायनली पोचलो आम्ही दादरला, आणि त्याच्यामध्ये पार्किंगसाठी ना आम्हाला अक्षरशः जागा भेटत नव्हती. तर आम्ही नंबर लावले, म्हणजे एकाने गाडी काढली की लगेच आम्ही, मुलगा आणि आम्ही जाऊन उभं राहायचो. इकडे आम्ही उभं राहिलो, तेवढ्यात पोलीस आले. म्हटलं येऊ दे, आता काही फरक नाही पडत, कारण जागाच नव्हती गाड्या लावायला. आणि उचलून नेली असती तर मग अजून प्रॉब्लेम झाला असता. ते डोक्याला ताव नव्हतो, अजून माणूस टेन्शनमध्ये जातो. एनिवे, तर आम्ही मार्केट फिरलो. आता रस्त्यावरचं सगळं बंदच झालेलं आहे. तर इकडे ड्रेस वगैरे मी बघितले, खूप छान ड्रेस होते. आता माझी ॲनिव्हर्सरीसुद्धा येते, तर अजून काही ट्राय नाही केलं आहे, की म्हणजे विचार नाही करून ठेवला आहे काय घ्यायचं आहे. पण हार्दिकला कपडे घ्यायचे होते. मग सगळं झालं फिरून वगैरे, आणि गरम व्हायला लागलं की आमचा एक फंडा आहे, आम्ही मॉलमध्ये घुसतो. ए सीमध्ये म्हणजे थोडंसं बरं वाटतं. मग ए सीमध्ये गेलो, सॉरी, नक्षत्र मॉलमध्ये आतमध्ये एंट्री केली. आणि मग त्याला अजून काय घ्यायचं होतं, पॅन्ट वगैरे, एक शॉर्ट पॅन्ट घ्यायची होती त्याला. त्या शॉर्ट पॅन्टसाठी बापरे, अक्षरशः अख्खं दादर फिरलो आम्ही. पण आम्हाला ना पॅन्ट भेटली, म्हणजे लास्टला भेटली एका ठिकाणी. पण BMCच्या गाड्या असल्यामुळे ना पोलीस लोक बसूच देत नाही, अक्षरशः सगळ्यांना उठवून टाकतात. तर इकडे एक गेलो आम्ही नक्षत्र मॉलमध्ये. इथे कुर्तीज, टॉप, लेहेंगा, शॉर्ट, तुम्हाला सांगते वेस्टर्न वेअर, इथेनिक वेअर, एवढे छान कपडे होते ना तुम्हाला काय सांगू. मी फक्त शूट घेतलं. मला कसं आहे, माझ्या ऑडियन्सपर्यंत, माझ्या फॅमिलीपर्यंत मला सगळं शूट करावं, सगळंच त्यांना दाखवावं अशी माझी इच्छा असते. पण काय आहे ना, काही गोष्टी नाही घेता येत आणि दाखवता येत परफेक्टली. तर इकडे मी हार्दिक आहे ना, जे त्याला वस्तू दिसली ना ते त्याला घ्यायचीच असते. मग रितीच्या खेळण्यांच्या दुकानामध्ये गेली. तिला काय डॉगी आवडला, 350 रुपयाचा. तिने छोटासा असा टॉईज घेतला तो डॉगी. त्याला सेल टाकले की तो नाचतो वगैरे, छान आहे. तर असं. तर इकडे बघा, चिनी मातीची सगळी भांडी होती, खलबत्ता आहे, ते कढाई, फ्राय पॅन, एवढी छान छान भांडी होती ना. पण महाग असतं मॉलमध्ये, खरंच महाग होतं. ह्या वस्तू जवळपास 2-3 हजाराच्या वरतीच असतात, जे की आपल्याला नाही होत आपल्याला घ्यायला. आता एवढ्या महागड्या वस्तू घेऊन काय करायचं. नंतर मग 9:30 वाजले होते. म्हटलं चला आता घरी जाऊन मला जेवणसुद्धा बनवायचं होतं. मग खाली आलो. त्याच्यानंतर म्हटलं काय खाऊया, पण सगळे हॉटेल्स पण बंद ना. आणि थोडंसं घरामध्ये पण आमच्या दोघांचाच वाद झाला होता, त्याच्यामुळे बाहेर खायची काही इच्छा पण नव्हती. परत त्याची पॅन्ट घ्यायला खालच्या फ्लोअरवर, ग्राउंड फ्लोअरला आलो. तर इकडे रेडीमेड ब्लाऊज आहे ना, एवढे छान होते ना तुम्हाला काय सांगू. पण कसं आहे, मी रेडीमेड ब्लाऊज घालत नाही, त्याच्यामुळे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी स्वतः एक टेलर आहे, त्याच्यामुळे मला जसं पाहिजे तसं मी शिवून घेते. पण या ब्लाऊजची किंमत आहे ना 1000 ते 5000 6000पर्यंत होतं ते. पण खूप छान होतं. प्राईज मी बघितली होती, 350, 400, 1000 रुपये, 2000 रुपये असे यांची किंमत होती. पण खरंच खूप छान होतं. नवरी लोकांसाठी तर खरंच खूप परफेक्ट आहे. ज्यांचे आता लग्नाचा सीझन चालू आहे त्यांच्यासाठी खरंच खूप मस्त आहे. आता ह्याच बघा, रिक्षाला इकडे ते घेतलं, काय म्हणतात त्याला, मला आता नाव पण येणार नाही पटकन. नंतर हा टॉईजमधला तिला डॉगी आवडला, हे नको